हॅलो एव्हरीवन, मी अनुजा स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल क्विक कुक विथ अनुजामध्ये। आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खीर। आता सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि मार्गशीर्षातले गुरुवार विदर्भातील हिंदू धर्मातील जवळपास सर्वच लेडीज हा उपवास करतात। म्हणूनच मार्गशीर्षाच्या पहिले मी तुमच्यासोबत साबुदाण्याच्या खीरची रेसिपी शेअर करते आहे। चला तर मग बनवूया साबुदाण्याची खीर। मी इथे घेतलेला आहे पाव वाटी बारीक केलेला साबुदाणा, अर्धा वाटी गूळ, 3 चमचे तूप आणि काही ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू कमी आणि बदाम जास्त घेतलेले आहे आणि दूध सुद्धा घेतलं आहे। एका भांड्यामध्ये आपण तूप तापवून घेऊया। तूप व्यवस्थित तापल्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे, त्याला छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। तळल्यानंतर एका आपण वाटीमध्ये काढून घेऊ याला। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता। जर लहान मुलांसाठी करत आहे तर याचा पावडर बनवून टाका आणि ते साबुदाण्यातच टाका। त्याच भांड्यामध्ये मी साबुदाणा टाकते बारीक केलेला, त्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। साबुदाणा ब्राऊन होत नाही, थोडासा व्हाईट होतो तो। त्याला 5 मिनिटासाठी परतवून घ्यायचं। यात आता डायरेक्टली दूध न सोडता थोडं पाणी सोडू, पाण्यामध्ये याला व्यवस्थित शिजवून घेऊ। साबुदाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 मिनिटात साबुदाणा शिजून जातो। आपला साबुदाणा जवळपास शिजलेलाच आहे, याला मी चेक करून घेते। व्यवस्थित शिजलेला आहे। आता यामध्ये दूध टाकायचं। थोडं दूध सोडून घेतलं, मी मिक्स करून घेतलं आणि बाकीचं वाचलेलं दूध पण टाकून घेईल इथे। भांड्याला साबुदाणा चिकटला नाही पाहिजे म्हणून मी कंटिन्युअस त्याला परतवते आहे। गूळ टाकून घेऊ। साबुदाणा आपला जवळपास झालेलाच आहे आता। अगदी शॉर्ट रेसिपी आहे ही, पटकनच हा साबुदाणा होऊन जातो। ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ, त्याला मिक्स करून घेऊ। आता आपण याला सर्व करू शकतो। साबुदाण्याच्या खीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेन। थँक्यू।